त्यानंतर स्वतःला अतिशहाणा समजून मी असा मस्त मूर्खपणा केला आहे, जो की मी तिचा एक फोटो घेतला, ज्याच्यावरती ती अजिबातच क्लिअरली दिसत नव्हती. तो फोटो मी त्यांना दाखवला. बट माय फ्रेंड्स आर सो स्मार्ट. त्यांना कळालं की ही ती आहे. त्यांनी मला विचारलं की बाई ही ती मुलगी आहे का, ही डुग्गू आहे का? तर मी एकदम ओव्हर स्मार्ट म्हणते की नाही नाही ही ती नाही आहे, हा कोणतरी वैभव आहे, ही इज माय फ्रेंड अँड दॅट अँड ऑल. इतकं सगळं करून सुद्धा माझं म्हणजे काय म्हणतात, तिलाही शांतता नाही भेटली आणि मलाही नाही भेटली. एवढं सगळं खोटं बोलून झाल्यावरती ते माझ्यावरती खायला लागले डाऊट की ओ खुशी ये कोई तो लड़का है, तेरा कुछ तो चालू आहे. मी त्यांना समजून समजून थकले, पण तरी खरं नाही सांगू शकले की बाबा काय आहे. 10च्या लास्टपर्यंत आमची मैत्री खूप चांगली झाली होती. म्हणजे माझी आणि माझ्या 10 स्कूल फ्रेंड्सची खूप चांगलं आमचं जुळायला लागलं होतं. परत सगळं आधीसारखं झालं होतं. त्यामुळे मी असा विचार केला की मी त्यांना सांगावं, पण तिने मला रोकलं की तू त्यांना असं सांगू नकोस. बरं ते सगळं जाऊ द्या. मी पहिला मूर्खपणा तर केलाच. दुसरं केलं की मी तिच्याशी मैत्री इतकी जास्त क्लोज गेले की बस. अचानक एक दिवशी ती बोलली की लेट्स बिकम अ बेस्ट फ्रेंड्स. आणि मला माहीत नाही मला का गरज होती कुठल्या बेस्ट फ्रेंडची, पण माहीत नाही मी तिच्याशी बेस्ट फ्रेंडशिपमध्ये आले. आणि ते आल्यानंतर मला असं झालं की ओ माय गॉड, हे आपण काहीतरी खूपच चुकीचं केलं आहे. कारण तिचे जे रिॲक्शन्स होते ते खूप क्रिपी होते. ती मला खूप क्रिपी गोष्टी बोलायला लागली, जसं की मला खूपच स्ट्रेस आहे, आय एम फीलिंग सो अँझियस अँड मला खूप असं वाटतं की मी सुसाईडच करावं, माझ्या घरी खूप प्रॉब्लेम्स आहेत, असं तसं ती मला बोलायला लागली. आणि मला खूप टेन्शन आलं होतं तेव्हा की आता मी काय करू. मी असं ठरवलं की चल आपण कधी भेटलो आणि आपण भेटून बोलूया, तू माझ्या घरी ये, आपण भेटून बोलू. ती तिच्या पेरेंट्सला घेऊन माझ्या घरी आली आणि आम्ही भेटलो, बोललो, पेरेंट्सचं बोलणं झालं, मस्त विश्वास बसला, सगळं सगळं झालं. आता इथे गोष्ट होती की ती मला सारखी म्हणत होती की तू मला तुझ्याबद्दल काहीतरी सांग, तुझ्याबद्दल काहीतरी सांग.